नमस्कार. संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर हे कलावंत तर होतेच, पण त्यांच्या काही आध्यात्मिक काही गोष्टी मी तुम्हाला आज या YouTubeच्या माध्यमातून सांगणार आहे. कारण का मला एक सांगण्याची इच्छा अशी झाली का काही-काही आध्यात्मिक गोष्टी कलावंतांच्या असतात. ते काही-काही त्यांचे त्यांच्यावर त्यांचं प्रेम असतं त्या देवतावर म्हणा त्याच्यावर असतं. तसंच तुम्हाला मी आज सांगणार आहे, की साताऱ्यापासून एक 10-12 किलोमीटर अंतरावर असणारे देविवडी गाव इथे एक काळूबाईचं मंदिर आहे. पण ते मंदिर असं आहे की ते मंदिर कुठेही जास्त प्रख्यात नाहीये आणि ते मंदिर आपल्याला मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ते सुद्धा अजिंक्य ताऱ्याच्या खालीच एक 10-12 किलोमीटर अंतरावर असणारं डिबीवाडी गाव आहे. तर त्या डिबीवाडी गावामध्ये तुम्हाला मी आज घेऊन जाणार आहे आणि महाडिक साहेबांचे जे काही त्यांच्या म्हणजे तमाशाचा कार्यक्रम संपल्यानंतर ते काय करायचे, तिथं काय काय विधी करायचे, काय असतील ते आणि त्यांची एक लहानपणापासून श्रद्धा होती. तर ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर YouTubeच्या माध्यमातून तुम्ही पहा आणि तुम्हाला ते आवडेल. तर ही माझी तुमच्याकडून सगळ्यांना विनंती आहे. नमस्कार. आता आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. मी तुम्हाला जे मगाशी बोललो होतो, की साताऱ्याजवळ 10-15 किलोमीटर अंतरावर डेबेवाडी गाव म्हणून आहे. हे मंदिर असं काही विशिष्ट असं प्रख्यात नाहीये. पण ही मंदिराची अशी व्याख्या की हे एका शेतामध्ये असताना इथे एक गुरव होते. त्या गुरवांना हे मंदिर देवी प्रसन्न झाली होती आणि आमच्या वडिलांचे आणि त्यांचे चांगले संबंध असताना त्यांनी हे मंदिर इथं बांधताना छोटंसं मंदिर होतं इथं कौलारू मंदिर आणि ते कौलारू मंदिर असताना त्या टायमाला इथे यायचो, इथे यात्रा करायचो. तुम्ही येताना पाहिलं असेल का डी गाडी असायची 20-50. त्या 20-50 गाडीमध्ये
काही कलावंत, 25-30 कलावंत, आणि इकडं आल्यानंतर इकडचे सातारा, सांगली, कराड या साईडचे सगळे कलावंत या ठिकाणी जमा व्हायचे. आणि मग ते इथे इथं आईचा निवदाचा कार्यक्रम व्हायचा. इथे यात्रे स्वरूपातच करायचे. असं इथे हा कार्यक्रम करायचे इथे. आता तुम्हाला दाखवतो मी. चला तुम्हाला आता मंदिराकडे नेऊन दाखवतो. मंदिर कसं आहे त्या मंदिराकडे चालून दाखवतो. याच ठिकाणी आम्ही सगळं जेवणाचा कार्यक्रम, कंदुरीचा कार्यक्रम किंवा काही असेल ते करायचो. आणि हे ते मंदिर आहे. ते मंदिर तुम्हाला दाखवतो आहे. मंदिर खूप जुनं होतं पहिलं, पण आता इथं मंदिर बांधलेलं आहे. आणि मंदिराचा परिसरही चांगला शेतामध्ये असल्यामुळे मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ आणि चांगला आहे. आणि इथे जे गुरव होते ते गुरवांचे आणि आमच्या वडिलांचे चांगले संबंध असल्यामुळे ते आज मंदिर तुम्हाला दाखवत आहे. मंदिर पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रसन्न वाटेल, कारण का महाडिक साहेबांचे हे एक असं श्रद्धास्थान होतं की ते मंदिर पाहिल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटेल असं होतं. आता चला तुम्हाला मी मंदिरात घेऊन जात आहे. मंदिरात बघा मंदिर कसं आहे. हे मंदिर जागृत स्थान आहे. या मंदिरातलं वैशिष्ट्य म्हणजे मी बरेच प्रत्येक वर्ष इथं दरवर्षी येत आहे. आपली मनोभावी थोडी भोळी भावली भक्ती श्रद्धा मी या दरवर्षी येतो आणि आईच्या चरणी वाहतो. या आईने कुणालाच काही कमी केलेलं नाही. आणि हे सांगण्याचं कर्तव्य असं की माझं तात्पर्य असं होतं की की तुम्ही जरी कधी ह्या साईडला आले तर या. आता तुम्हाला मंदिर परिसर दाखवित आहे. मंदिर परिसरामध्ये इकडे आईचे रखवालदार आहेत. ते रखवालदारांचं तुम्हाला मी थोडक्यात दाखवित आहे. एकदम शेतामध्ये असल्याने आणि समोरच अजिंक्य तारा असल्यामुळे तुम्हाला एकदम भारी असं हे इथलं स्थळ आहे. डेबेवाडी गाव आहे. साताऱ्यापासून एक 10-12 किलोमीटर अंतरावर असलेले अजिंक्य ताऱ्याखाली. आणि आज तुम्हाला दाखवायचं म्हणजे हे जे आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते मारुती भुगोजी भोसले गुरव हे त्या टायमाला जुन्या काळात असताना ते आमच्या वडिलांची चांगले संपर्कात असल्यामुळे ती इथं आई म्हणजे त्यांना प्रसन्नच झाली होती. त्यामुळे हे मारुती भुगोजी भोसले महाराज गुरव ते गुरव इथे हे होते. यांनीच सगळ्या गोष्टी इकडे आल्यानंतर पाहायचे, सगळ्या गोष्टी ते करायचे, अशी त्यांची एक श्रद्धा होती. आणि अण्णा महाडिक साहेबांची त्यांच्यावर भरपूर श्रद्धा होती. आणि त्यामुळे या भागात आल्यानंतर ते कधीही या मंदिर परिसरात गेल्याशिवाय आणि आईचं दर्शन घेतल्याशिवाय कधीही कुठेही जात नव्हते. इथून गेल्यानंतर पुढे या सातारा भागात आले ते पहिले इकडे येऊन दर्शन घेऊन आणि नंतर मग पुढे जायचे. आता तुम्हाला दाखवतो आईचे रखवालदारांचे तुम्हाला दर्शन देतो. ब्लॉग बनवायचं कारण एकच आहे की महाडिक साहेबांचे असं लहानपणापासून या आईच्या श्रद्धा होती. काळूबाई आईची श्रद्धा होती. खूप छान मंदिर आहे. हे आईचे रखवालदार. आम्ही त्यांना दरवर्षी आलो का मानपान त्यांचा काय असेल ते देऊन टाकतो. आणि त्यांनी आपल्यावर भरपूर श्रद्धा ठेवली आहे. असं हे डिबेवाडी गाव आहे. साताऱ्यापासून एक 10-12 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही या परिसरात आलेत कधी तर नक्की इकडे येऊन मांडर देवीची आई काळूबाई जशी आहे तशीच ही डिबेवाडीची काळूबाई आहे. नक्की एक दिवशी या डिबेवाडी काळूबाई तिकडे या. कारण महाडिक साहेबांची
भरपूर अशी श्रद्धा या मंदिरावर आईवर होती. तुम्ही एक दिवशी या आणि भेट द्या. डिबेवाडी काळूबाई, सातारा. काय गाव असं काही तर बसण्यात आलं. Ini kutis ya?